चला मंडळी, आज आपण मक्यापासून दोन छोट्याशा रेसिपी बघणार आहे। ही तर मी मक्यापासून एक भेळ केलेली आहे आणि एक नॉर्मल असं जे तुम्हाला गाड्यावरती भेटतात अशा पद्धतीचा मका बनवलेला आहे। इथं आता आपण स्वीट कॉर्न घेतलेले, हे येल्लो घेतलेला आहे। याच्यामध्ये पांढरा मका पण येतो, पण तो खायला टेस्टी लागत नाही। याच्यामध्ये पिवळा मका घ्यायचा, म्हणजे तो खायला टेस्टी लागतो आणि त्याला स्वीट कॉर्न बोललं जातं। याचे दाणे काढून घेतले आणि एका कढईमध्ये काढून मीडियम ते स्लो गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे। आमच्याकडे गावाकडे काय शक्यतो कणीस भाजताना आहे ते चुलीवरती किंवा निखाऱ्यावरती भाजलं जातं आणि मी तेच खाल्लेलं आहे। परंतु मी एकदा अनुस्कुरा घाटामध्ये असताना एक टपरी होती आणि त्यावरती त्या दादानी अशा पद्धतीने भाजून दिलेलं आणि मला ते खूप आवडलेलं, म्हणून ही रेसिपी मी तुम्हाला इथं शेअर करते। असंच त्यांनी कढईमध्ये भाजून घेतलं गॅसवरती, त्यानंतर एका प्लेटमध्ये काढलं। प्लेटमध्ये काढल्यानंतर फक्त दाणे भाजत असताना व्यवस्थित चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे त्याचा कच्चा पानात पूर्ण निघून गेला पाहिजे। इथं बघा काय गरम असे आपले दाणे दिसत आहेत आणि त्याच्यातून वाफा निघतायत, एकदम परफेक्ट आपले दाणे आहेत ते भाजलेले आहेत। अशा पद्धतीने दाणे चांगले भाजून घ्यायचे। त्यानंतर त्यावरती चाट मसाला, जिरा पावडर, आणखीन लिंबू पिळून घ्यायचं आणि मग हे खायला तुम्ही देऊ शकता। अप्रतिम असं लागतं। जेव्हा पण काही छोटं मोठं खायची इच्छा होते त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचं मका चाट करून खाऊ शकता। याच्या पुढची रेसिपी आपण मक्याची भेळ बनवलेली, ती तुम्ही पाहू शकता। बघा आता यावरती लिंबू पिळून घेते आणि त्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊया आणि तुम्ही अशा पद्धतीने खाल तर खूपच छान लागतं। म्हणजे कोळशावरची भाजायची जी पद्धत आहे ती टेस्ट वेगळीच लागते, परंतु तीच टेस्ट तुम्हाला अशा पद्धतीनं पण गॅसवरती भाजून पण तुम्ही खाऊ शकता। हे मी पहिल्यांदा बनवलं, म्हणजे असं गॅसवरती भाजून, नाही तर शक्यतो मी कोळशावरचंच जास्त करून कणीस भाजलेलं खाल्लेलं आहे आतापर्यंत। त्यानंतर आता इथं आपण भेळ करायला घेऊ। भेळ करायला आपण हेच मक्याचे दाणे आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेतले, चांगले भाजून घेतलेले। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला कुस्करून, त्यानंतर टोमॅटो घातला बारीक चिरलेली, त्याच्यावरती काकडी घालायची, फ्रेश कोथिंबीर घालायची, त्यानंतर त्यावरती चाट मसाला घालायचा, थोडंसं मीठ घालायचं आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची। बघा इथं आता सगळं आपण घालून घेतलेले। त्यानंतर वरती अर्ध लिंबू पिळून घेतलं आणि हे आता थोडं मिक्स करून घ्या। या इथं तुम्ही ना एखादी मिरची एकदम बारीक चिरून पण घालू शकता, किंवा मग यावरती आपण लाल तिखट असतं ते अर्धा चमच्यावरनं भुरभुरून घ्यायचं आहे। आता मी पहिलं मिक्स करून घेते आणि मग नंतर वरनं थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहे। जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता। बघा आता वरून मी लाल तिखट घालून घेते आणि परत एकदा मिक्स करून घेते। खायला म्हणाल ना तर ही भेळ खूपच सुंदर अशी लागते, टेस्टी लागते। आपण नेहमीच फरसांची वगैरे भेळ बनवत असतो, मुरमुऱ्यांची भेळ बनवत असतो, तर अशा पद्धतीची मक्याची भेळ नक्की बनवून बघा। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली असली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मंडळी, मी तर टेस्ट करून बघते, तुम्ही पण नक्की। या पावसाळ्यामध्ये मक्याचं सीझन असतं आणि भरपूर प्रमाणात हे स्वीटकॉर्न येत असतं, तर नक्की अशा पद्धतीची रेसिपी बनवून बघा, खायला अप्रतिम अशी लागते। चला तर मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। बघू, धन्यवाद।